असे आपल्याला अनेक श्लोकामध्ये पूर्ण भगवद्गीतेमध्ये जर आपण वाचन व्यवस्थित केलं तर सगळी माहिती आपल्याला मिळते. आता आपण 10व्या श्लोकमध्ये काय आहे ते पाहूया. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्म अभिरक्षितं पर्याप्तं त्विद मेतेषां बलं भीमभिरक्षितं. आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवाची शक्ती हे मर्यादित आहे असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचा अंदाज व्यक्त केला आहे. सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती ही अपरिमित आहे असे त्याला वाटते. उलट पक्षी कमी अनुभवी असलेल्या सेनापतीने म्हणजेच भीमाने रक्षिलेले पांडव सैन्य हे सीमित आहे. भीम हा भीष्मांच्या उपस्थित नगण्यच होता. दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करीत असे, कारण तो पूर्णपणे जाणून होता की जर त्याचा मृत्यू होणारच असेल तर तो भीमाकडून होईल. पण त्याचबरोबर अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची खात्री होती. या युद्धात आपला विजय होईल या आपल्या निष्कर्षाचा त्याला विश्वास पटला होता. अशा पद्धतीचं हे युद्ध कसं चाललेलं आहे ते आपल्याला अजून 11व्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकामध्ये कळेलच.